नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। केंद्र शासनाच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिन्याला 3000 रुपये पेन्शन दिलं जात आहे। या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी जी तारीख दिलेली आहे ती आहे 31 मार्च। 31 मार्चपर्यंत तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करता येऊ शकतो। महिन्याला 3000 रुपये पेन्शन या योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच वेगवेगळ्या नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि या योजनेसंदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती। तर स्क्रीनवर पहा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेअंतर्गत महिन्याला 3000 रुपये पेन्शन दिली जाते आणि ही योजना असंघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे। वयाच्या 60व्या वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये पेन्शन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये फक्त तुम्हाला महिन्याला 3000 रुपये पेन्शनच दिली जात नाही, तर आणखीनही महत्त्वाचे फायदे आहेत त्या योजनेचे। पहा, महिन्याला 3000 रुपये पेन्शनच्या स्वरूपात तुम्हाला दिले जातात। त्याचबरोबर सरकार तुमच्यासोबत या योजनेमध्ये पैसे जमा करते। मग आता तुमच्यासोबत पैसे जमा करते म्हणजे काय, तर या योजनेसाठी तुम्हाला काही ठराविक रक्कम अगोदर भरावी लागते। रक्कम खूप कमी आहे, जरी ही रक्कम कमी असली तरी पण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पहा तुमच्यासोबत आणखीन जास्त पैसे त्या ठिकाणी जमा केले जातात सरकारच्या माध्यमातून। त्याचबरोबर या योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पतीचा मृत्यू झाल्याच्या नंतर या योजनेचा 50% पेन्शनचा भाग पत्नीला दिला जातो। जर पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला 50% पेन्शनची जी रक्कम आहे ती देण्यात येते। अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय, एक महत्त्वाचा फायदा या योजनेमध्ये लागू केलेला आहे। त्याचबरोबर आणखीन पहा माहिती म्हणाल, या योजनेसाठी नेमकं कोण पात्र आहे? असंघटित कामगार म्हणजे कोणकोणते कामगार? तर पहा, जे ड्रायव्हर आहेत, मजूर आहेत, बांधकाम कामगार आहेत, या सर्व कामगारांचा समावेश असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये होतो आणि या सर्वांसाठी ही योजना लागू आहे। आता यासाठी पात्रता काय आहे? वय वर्ष तुमचं 18 ते 40 दरम्यान असलं पाहिजे। त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील कामगार तुम्ही असला पाहिजेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि तुमचं मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी असावं। त्याचबरोबर तुम्ही EPFO त्याचबरोबर ESIC सदस्य तुम्ही नसावात। अशा प्रकारचे काही या ठिकाणी पात्रतेचे निकष आहेत। आणि आता तुम्हाला मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की या योजनेमध्ये काही एक ठराविक रक्कम भरावी लागते। रक्कम खूप कमी आहे, तुमच्या वयानुसार ही रक्कम तुम्हाला या योजनेच्या मध्ये भरावी लागते। कशा पद्धतीने भरावी लागते तर पहा, इथं तुमचं वय जर 18 वर्ष असेल तर महिन्याला फक्त तुम्हाला 55 रुपये या योजनेसाठी भरावे लागतात। तुमचं वय 25 वर्ष असेल, तुमचं वय 25 वर्ष असेल तुम्हाला महिन्याला 80 रुपये भरावे लागतात। वय वर्ष 30 असेल तर या ठिकाणी 100 रुपये भरावे लागतात आणि वय वर्ष 40 असेल तर तुम्हाला 200 रुपये महिना भरावा लागतो। म्हणजे जास्तीत जास्त 200 रुपये या योजनेसाठी भरावे लागतात महिन्याला। आणि ज्या व्यक्तींचं वय 18 आहे त्यांना तर फक्त आणि फक्त 55 रुपये या योजनेसाठी भरावे लागतात। तर ही वयानुसार पात्रता आहे, जास्तीत जास्त 200 रुपये एवढी इथं मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। आता यामध्ये केंद्र शासनसुद्धा तुम्हाला पैसे ॲड करत असते योजनेमध्ये, जसं मी सुरुवातीला माहिती दिलेली आहे। पहा, तर या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी 31 मार्च तारीख देण्यात आलेली आहे। मग कागदपत्र कुठली लागतील हा एक तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप कमी कागदपत्र लागणार आहेत। पहा, आधार कार्ड सगळ्यात आवश्यक आहे, मोबाईल नंबर जो की सगळ्यांकडेच आहे, आधार कार्ड सगळ्यांकडेच आहे, बँक पासबुकसुद्धा असतंच आणि पासपोर्ट साईजचे फोटोसुद्धा आहेत। फक्त एक डॉक्युमेंट तुमच्याकडे नसणार आहे आणि ते तुम्हाला काढता येऊ शकतं। श्रम कार्ड हे असणं आवश्यक आहे योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि हे श्रम कार्डसुद्धा तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध करून दिलं जातं किंवा हे काढता येतं ऑनलाईन पद्धतीने। श्रम कार्ड धारकांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वय वर्ष 60व्या वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये पेन्शन
दिली जाते। या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तर जवळपास मी सगळीच माहिती तुम्हाला दिलेली आहे। आता पहा, फक्त तुमच्या वयानुसार तुम्हाला काही रक्कम भरावी लागत आहे। तर तुमचं वय म्हणजे जे असेल त्यानुसार तुम्हाला तितकी रक्कम भरावी लागणार आहे। त्या कॅटेगरीनुसार 30 वर्ष असेल तर 100 रुपये, 40 वर्ष असेल तर जास्तीत जास्त 200 रुपये तुम्हाला भरावे लागतात। 25 वर्ष वय असेल तर 80 रुपये महिन्याला तुम्ही सहज भरू शकता। पहा, अतिशय महत्त्वाची योजना आहे, पेन्शन स्वरूपाची ही योजना आहे। भविष्याचा विचार करता या योजनेसाठी अप्लाय करायसाठी इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करून ठेवा। 31 मार्चपर्यंत तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र आहात। केंद्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांना हे मेसेज पाठवण्यात येत आहे। तुम्हाला देखील हा मेसेज आलेला असेल तर मेसेजवरतीच तुम्हाला लिंक देखील देण्यात आलेली आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही अप्लाय करू शकता किंवा ऑफिशियलरित्या देखील तुम्ही अप्लाय करू शकता। हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। अशाच योजनांच्या अपडेट जाणून घेण्यास तुम्हाला मदत होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, एका नवीन योजनेसह। तोपर्यंत धन्यवाद।